हा निर्णय स्पेसिफिक आमच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेला आहे आणि म्हणून आमचा रोष पूर्णतः आदिवासी विकास विभागावर फक्त सचिव महोदयांवर चालणार नाही तर विभागाच्या मंत्री महोदयांवर सुद्धा आहे। महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4 यांचा पायी बिऱ्हाड मोर्चा आदिवासी विकास प्रकल्पाच्या दिशेने वाटचाल। महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमधील वर्ग 3 व वर्ग 4 रोजंदारी व तात्पुरते कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत पायी बिऱ्हाड आंदोलनास गेल्या 13 जून पासून सुरुवात केली आहे। हे आंदोलन श्रीमती योगिता बाली पवार यांच्या नेतृत्वाखाली होत असून राज्यभरातून कर्मचारी आंदोलनात सामील झाले आहेत। आंदोलनकर्त्यांनी हातात बॅनर व मागण्यांची यादी घेऊन नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाकडे वाटचाल करत आहेत। शासनाने दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता अद्याप न झाल्यामुळे कर्मचारी आक्रमक झालेत। प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे। नंबर 1, दिनांक 19 मे 2015च्या शासन निर्णयानुसार 1995 पूर्वीच्या शिक्षकांना शासन मान्यता द्यावी। नंबर 2, सध्या कार्यरत रोजंदारी तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची विशेष बाब म्हणून विना परीक्षा सेवेत समावेश करावा। नंबर 3, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत घेण्यासंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा। नंबर 4, 8 नोव्हेंबर 2019च्या आकृती बंधाची अंमलबजावणी करावी। नंबर 5, विभागातील रिक्त पदांवर नवीन भरती न करता कार्यरत कर्मचाऱ्यांना समाविष्ट करावे। कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन थांबविले जाणार नाही। सरकारने जर याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय। या आंदोलनाला कळवण व नाशिक जिल्ह्यातील विविध आदिवासी व सामाजिक संघटनांनी निवेदन देऊन पाठिंबा दिलाय। एवढी संघटनांचे पदाधिकारी यांनी सांगितले की जर शासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही तर आदिवासी संघटनाही आंदोलनात सहभागी होतील। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलसाठी कळवण तालुका प्रतिनिधी भगवान खरे, कळवण।